व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय? ती संधी लवकरच येतीये. गडिंग्लज मध्ये सुरू होतंय भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन. कृषी, औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंचं सर्वांनी पाहावं असं प्रदर्शन दिनांक 4 ते 7 जानेवारी 2025 एसटी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज. राज इव्हेंट्स. संपर्क 9856468682 आणि 98599497. आजच आपला स्टॉल बुक करा. जयंती नाल्यात डोके नसलेल्या धडाचे गूढ उकलले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश. दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी हुतात्मा पार्क येथे जयंती नाल्यात जेसीबीने गाय काढत असताना एक पुरुष जातीचे डोके नसलेले धड सडलेल्या अवस्थेतील जेसीबी चालकाला दिसले होते. त्यावरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अधिक तपास करत या धड्याची ओळख पटवून त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अशोक बाबूराव पाटील वय 45 राहणार पिशवी तालुका शाहूवाडी असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अभिषेक मंजुनाथ माळी वय 20, अतुल सुभाष शिंदे वय 23 दोघे राहणार डवरी वसाहत यांच्यासह आणखी 3 अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे. महापालिकेने 4 एप्रिल 2024 रोजी सुरू असलेल्या नाले सफाई वेळी हुतात्मा पार्क येथील जयंती नाल्यात बेवारस मृतदेह सापडला होता. धड नसलेला मृतदेह, अंगावर कपडे नसल्याने त्याची ओळख पटली नव्हती. तसेच नाल्यातील गाळ काढतेवेळी जेसीबीमुळे मृतदेहाचे डोके कट झाले असावे असा प्राथमिक अंदाज होता. परंतु शवविच्छेदन अहवालामध्ये शार्प कट असा डॉक्टरांचा अभिप्राय असल्याने त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सदर मैताचा तपास करण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची 2 पथके नियुक्त करून त्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास करत असताना पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मिसिंग व्यक्तींची माहिती घेऊन धडाचे अंगावरील अंडरवेअरचे कंपनीवरून नातेवाईकांचा शोध घेतला असता सदर मयत व्यक्ती अशोक पाटील राहणार पिशवी तालुका शाहूवाडी अशी असल्याची माहिती मिळाली. मृताचे नातेवाईकांकडे तपास केला, परंतु सदर मृताचा कोणी घातपात केला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. परंतु पथकाने तपासामध्ये सातत्य ठेवून धड सापडलेल्या परिसरामध्ये साध्या वेशात वावर ठेवून गुप्तपणे माहिती काढत असताना डवरी वसाहतमधील रावण उर्फ अजय शिंदे व त्याचे 2 मेहुणे तसेच त्यांचे इतर साथीदार यांनी हुतात्मा पार्कमध्ये एका व्यक्तीचा खून करून त्याचे मुंडके कापून धड नाल्यामध्ये टाकले व मुंडके गाळामध्ये पुरले आहे अशी गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार पथकातील अधिकारी, अंमलदार, पोलीस निरीक्षक कळमकर यांना व त्यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली की ज्या दिवशी मृताचे धड मिळून आले त्याच दिवशी दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजताचे सुमारास रंकाळा चौपाटी येथे रावण उर्फ अजय शिंदे याचा निर्घुण खून झाला होता. त्यानंतर रावण उर्फ अजय शिंदे याचे मेहुणे व इतर साथीदार यांचा नेहमी वावर कोठे असतो, ते कोठे राहतात, कोठे काम करतात याची पथकाने गोपनीयरित्या माहिती घेऊन त्यांना एकाच वेळी रत्नागिरी डवरी वसाहत कळंबा येथून ताब्यात घेऊन त्यांना वेगवेगळे ठेवून त्यांच्याकडून तपास केला असता संशयित आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता संशयित आरोपींनी संगनमताने खून केल्याची कबुली देऊन त्यातील अतुल शिंदे याने अशी माहिती दिली की रावण उर्फ अजय शिंदे याचा खून होण्याच्या आधी 15 दिवसांपूर्वी अभिषेक शिंदे हा रात्रीच्या वेळी हुतात्मा पार्क गार्डन मध्ये बसला होता. त्यावेळी अभिषेक व मयत अशोक पाटील या व्यक्तींचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळी अभिषेकने आकाश, अजित उर्फ रावण, अतुल शिंदे, सूरज माळी व ओंकार माने यांना बोलावून मयत व्यक्तीच्या मानेवर एडक्याने वार करून ठार केले. त्यानंतर मृतदेह उचलून नाल्यामध्ये टाकला. तसेच मताची ओळख पटवू नये तसेच आपण पकडले जाऊ नये म्हणून नाल्यातच त्यांचे मुंडके एडक्याने कापून त्याचे अंगावरील कपडे काढून नाल्यात फेकले. धड पुलाचे खाली नाल्यात टाकले व मुंडके तिथूनच काही अंतरावर नाल्याच्या कडेला गाळात पुरून पुरावा नष्ट करून तिथून निघून गेले. त्यानंतर काही दिवसात फरारी झाले होते. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार परशुराम गुजरे, वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी, प्रवीण पाटील, संतोष बर्गे, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, कृष्णात पिंगळे आदींनी केली. 8 महिन्यापूर्वी झालेल्या या खुनाची उकल उघडण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.